नमस्कार, आपण पाहताय तेज वार्ता न्यूज नेटवर्क। जिल्हा परिषद अहमदनगरचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 या अंतर्गत आयकॉनिक सप्ताह साजरा करण्याबाबत सूचनांनुसार आज मढी मध्ये पंचायत समिती पाथर्डीच्या गटविकास अधिकारी श्रीमती शीतल खिंडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री प्रशांत तोरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत मढी मध्ये प्लास्टिक संकलन व गाव स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सरपंच श्री संजय भाऊ मरकड, उपसरपंच श्री रवी आरोळे, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक श्री विठ्ठल राजळे, ग्रामसेवक श्री प्रमोद म्हस्के, ग्रामसेवक श्री सुनील वाघ, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, अंगणवाडीच्या सेविका, महिला गट बचत गटाच्या महिला श्री कानिफनाथ, देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी श्री राजेंद्र मरकड, दत्तात्रय मरकड, ग्रामपंचायत कर्मचारी शिवदत्तपुरी, निजाम शेख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात येऊन स्वच्छतेबाबत जनजागृती देखील करण्यात आली। स्वच्छता ठेवण्याबाबतच्या सूचना लोकांना देण्यात आल्या। यावेळी ऐतिहासिक बारव यात्रा परिसर, मंदिर परिसर, गावाचा मुख्य रस्ता, ग्रामपंचायत कार्यालयासमोरील परिसर इत्यादी ठिकाणी परिसर स्वच्छता करण्यात आली। तसेच दुकानदार, हॉटेल चालक, व्यावसायिक यांना नियमित डस्टबिन वापरून कचरा संकलन करून दुकान व परिसर स्वच्छ ठेवण्याबाबतच्या सक्त सूचना देखील यावेळेस देण्यात आल्या। अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत यावेळेस देण्यात आले। यावेळी बोलताना गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी सदर अभियान व्यापक स्वरूपात संपूर्ण तालुक्यात राबवित असून यासाठी गाव स्वच्छता, परिसर स्वच्छता, शाळा स्वच्छता याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, त्याकरिता विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। तेजवार्ता प्रतिनिधी भारत मरकड, मढी, पाथर्डी। अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि इतर जे युवा कार्यकर्ते आहेत यांच्या मदतीने आज संपूर्ण मढी गावामध्ये आपण स्वच्छता मोहीम राबवलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक मास्क लावा बरं का सरपंच तुम्ही बी। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती पाथर्डी यांच्या वतीने ग्रामपंचायत मढी येथे आज आपण जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 या अंतर्गत आयकॉनिक सप्ताह जो आपला 31 जानेवारी 2022 ते 6 फेब्रुवारी 2022 पर्यंत राबवण्यात येत होता। त्या अंतर्गत आपण प्लास्टिक संकलन व गाव स्वच्छता मोहीम मढी ग्रामपंचायतीमध्ये आज आयोजित केलेली होती। त्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामपंचायत मढीचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायतीचे सदस्य, सन्माननीय सरपंच, उपसरपंच या स्वच्छता मोहिमेसाठी व प्लास्टिक संकलनासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते।
आणि हा कार्यक्रम तसेच आपण इतर ग्रामपंचायतींमध्ये देखील राबवणार आहोत. पूर्ण 107 ग्रामपंचायतीमध्ये आता हे कार्यक्रम आपले राबवले जातील. त्याबाबत पंचायत समितीमार्फत सूचना करण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आयकॉनिक सप्ताहानिमित्त आज पंचायत समिती, ग्रामपंचायत मढी तसेच कानिप देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने मढी गावामध्ये स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. खरं तर हे श्री क्षेत्र मढी गाव हे तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जामध्ये येतं. चैतन्य कानिपनाथांची संजीवनी समाधी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून या ठिकाणी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. त्यांचे जेवण्याचे, भंडाऱ्याचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. आणि मग भंडाऱ्याच्या कार्यक्रम झाल्यानंतर जेवणानंतर ते प्लॅस्टिकचा वापर या ठिकाणी करतात. ते अन्न लागलेलं प्लॅस्टिक इतरत्र पडल्या जातं. परिसरातील गायी, म्हशी, शेळ्या ते खातात आणि मग त्यांना एक कायमस्वरूपी आजार या ठिकाणी त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून हे प्लॅस्टिक संकलनाचं फार महत्त्वाचं काम या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी हाती घेतलं. आणि खरं तर यानंतर आम्ही आज या गावामध्ये प्लॅस्टिकला बंदी घातलेली आहे. सर्व आम्ही या गावातील दुकानदारांना, हॉटेल्सला नोटिसा काढलेल्या आहेत. 5,000 सुरुवातीला जर पकडलं गेलं तर दंड आम्ही 5,000 करणार आहोत, नंतर 10,000 दंड करणार आहोत. तिसऱ्या वेळेसही जर पकडलं गेलं तर गुन्हा दाखल करून 25,000 रुपये दंडाची रक्कम त्या ठिकाणी आपण वसूल करण्यात राहू. दंड वसूल करण्यामध्ये आमच्या ग्रामपंचायतीला आनंद नाही, पण कुठंतरी शिस्त लागली पाहिजे. आणि हा कचरा इकडं तिकडं जो अव्यवस्थितपणे कुठंतरी पडलेला असतो आणि जी प्लॅस्टिकची घाण आपण या मढी गावामध्ये अनेक वेळा आपल्याला पाहण्यास मिळते, ते कुठंतरी आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आम्ही दर रविवारी पाठीमागे स्वच्छता मोहीम या ठिकाणी घ्यायचो. गर्भगिरीच्या पर्वताच्या घाटापासून तर पूर्ण मढी गावाच्या शिवारामध्ये आम्ही सगळे रस्ते त्या ठिकाणी साफ केलेले आहेत. आणि आजही अतिशय चांगल्या प्रकारे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शीतल खिंडे मॅडम असतील, तोरणे साहेब असतील, आमचे सर्व ग्रामपंचायतीचे सहकारी असतील, माझे सर्व ग्रामपंचायतमधले सदस्य असतील, आमच्या सर्व भगिनी असतील, या मढी गावातील शिक्षक आणि अंगणवाडीच्या शिक्षिका, सेविका यांनी आम्हाला मोलाची साथ या ठिकाणी लाभली. त्यांचे मी या निमित्ताने आभार मानतो. धन्यवाद. वसुंधरा अभियान यामध्ये आपली ग्रामपंचायत मढी या गावाने सहभाग नोंदवलेला असून गावामध्ये स्वच्छतेविषयी आणि इतर उपक्रम आणि जे पंचतत्व आधारित जो काम आहे त्यामध्ये यशस्वीरित्या काम आणि चांगल्यारित्या काम आपल्या ग्रामपंचायतीचं चालू आहे. तर त्या निमित्ताने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या आदेशान्वये आयकॉनिक सप्ताह 31/1/2021 ते आज दिनांक 6/2/2022 पर्यंत आयकॉनिक सप्ताहाचे आयोजन केले आहे. तर सदरचे आयकॉनिक सप्ताह आयोजनानुसार सदर सप्ताहामध्ये प्लास्टिक बंदी, कचरा संकलन करणे, स्वच्छता मोहीम राबविणे. तर हा विषय आपला माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 मध्ये या गोष्टींचा सर्व समावेश आहे. तर गावामध्ये जे हॉटेल व्यवसायधारक, इतर दुकानदार तर हे 50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक जाडीच्या पिशव्याचा वापर करताना आढळून येत आहेत. तर त्यामध्ये आपण 26/1/2022 रोजी ग्रामसभेमध्ये सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या साक्षीने आपण हा ठराव पारित केलेला आहे. गावामध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचा प्लास्टिकचा वापर करणार नाही आणि गावामध्ये माझी वसुंधरा अभियान चालू असल्यामुळे गावात घनकचरा व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे. तर सदरच्या अभियानाचा आज हा